की जय। जय श्री श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। नाथ की जय। राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय जमुनातिरावनचारि जय कुंज बिहारी। जय जमुनातिरावनचारि जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधा माधव श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी गणपत गामी
नयनपतगामी तव तुमे जय गोपाल जय गोपाल केशव माधव दीन दयाल जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. तर आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं या भौतिक जगात अवतरित होण्याचं जे कारण होतं ते पूर्ण केल्यानंतर आणि युधिष्ठिर महाराजांना सार्वभौम राजा म्हणून स्थापित केल्यानंतर आणि कशा प्रकारे पांडवांची प्रत्येक स्थितीमध्ये सुरक्षा केल्यानंतर शेवटचं त्यांनी रक्षण केलं परीक्षित महाराजांचं उत्तरेच्या गर्भामध्ये. त्यानंतर भगवंत निघण्यासाठी रथावर आरूढित झाल्यानंतर कुंती माता, द्रौपदी, पाचही पांडव आणि कुटुंबातले बाकी सर्व सदस्य हे त्यांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेले आहेत. आणि त्यावेळेस कुंती माता ही खूप सुंदर प्रार्थना भगवंतांना अर्पण करत आहे. तर मागच्या वेळेला आपण ही पहिली प्रार्थना पाहिलेली. तर एकदा आपण पुन्हा ही प्रार्थना म्हणू आणि मग 19व्या श्लोकापासून सुरुवात करू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर श्लोक आहेत आणि हे श्लोक कंठस्थ करण्याचा पण प्रयत्न करा. खूप खूप ह्या पोटेंट पोटेंट म्हणजे खूप जागृत अशा प्रार्थना आहेत. आणि भगवंत आपले जरी शब्द ओळखत असतील नसतील परंतु आपल्या शुद्ध भक्तांचे जे ग्लोरिफिकेशन, जी प्रशंसा केलेली आहे, स्तुती केलेली आहे भगवंतांची, ती भगवंत लगेच ओळखतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण शुद्ध भक्तांनी म्हटलेल्या रचलेल्या प्रार्थना भगवंतांना अर्पण करतो, हे भक्तीमध्ये नवविध भक्तीचा एक प्रमुख नऊ भक्तीच्या माध्यमांपैकी एक खूप शक्तिशाली असं माध्यम आहे भगवंतांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याचा. तर कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. कुंती उवाच. कुन्ती वाचा नमस्ते पुरुषं त्वाद्यं, नमस्ते 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 पुरुषं पुरुषार्त्वाद्यम् ईश्वरं नमस्ते प्रकृ शङ्वाद्यम् ईश्वरं प्रकृते परम्, ईश्वरं ईश्वरं प्रकृते ईश्वरं परम् प्रकृते परम् अलक्षं सर्वभूतानां, अलक्षं 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 सर्वभूतानां सर्वभूतानाम् भूतानाम् अन्तर्बहिरवस्थितम्. अन्तर्बहिर्व्यवस्थितम्. अन्तर्बहिरवस्थितम्. तर इथे कुंती महाराणी सांगत आहेत, हे कृष्ण, मी तुम्हाला नमस्कार करते कारण तुम्ही आद्य पुरुष असून प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या आत तथा बाहेर आहात आणि तरीही सर्वांसाठी अदृश्य आहात. तर आपण यावर चर्चा केलेली की भगवंत हे कशा सृष्टीच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या परमात्मा रूपामध्ये. ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे, अंडांतरस्थम परमाणुचयातरस्थम, की भगवंत हे प्रत्येक अणुमध्ये आणि दोन अणूंच्या मधल्या जागेमध्ये पण स्थित आहेत परमात्मा रूपामध्ये. आणि त्याच प्रकारे बाहेरही स्थित आहेत. आणि अशा प्रकारच्या भगवंत ज्यांची की माया शक्ती ही तिच्या 3 गुणांनी, प्रकृतीच्या 3 गुणांनी त्या भौतिक जगाला नियंत्रित करते, चालवते. तर त्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये भगवंत कधीही त्या गुणांमुळे प्रभावित होत नाहीत. असं सांगितलेलं आहे की भगवंत हे मायाशक्तीचे नियंत्रक आहेत आणि त्या मायाशक्तीद्वारे हे प्रकृतीचे 3 गुण नियंत्रित होतात. त्याच्यामुळे भगवंत ह्या 3 गुणांनी प्रकृतीच्या कधीही प्रभावित होत नाहीत. आणि आज आपण श्लोक क्रमांक 19 ने सुरुवात करू. खूप महत्वाचा श्लोक आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा श्रील प्रभुपादांनी कोट केलेला दिसेल.
कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. माया जवनिका छन्नम, माया मायाजवनिकाच्छन्नम् जवनिकाच्छन्नम् माया जवनिका छन्नम, माया जवनिका जवनिकाच्छन्नम् छन्नम, अज्ञा अज्ञा अधोक्षजम अव्ययम, अज्ञा अधोक्षजम अव्ययम. अशोधाचन्नम् कृपया चालीत म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला मदत होईल. माया जवनिका छन्नम, माया जवनिका जवनिकाच्छन्नम् छन्नम, अज्ञा अधोक्षजम अव्ययम, अज्ञा अज्ञा अधोक्षजम अधोक्षयाच्छन्नम् अव्ययम. न लक्ष्यसे मूढदृशा, न लक्ष्यसे से मूढदृशा मूढदृशा, नटो नाट्यधरो यथा, नटो नटो नाट्यधरो नाट्यधरो यथा. आपल्यापैकी कुणाला याचा अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. असे भक्त जे मला बरेच वाचायला वाचणं होत आवडेल, पण नाही. आणखी कोणाला वाचायचं असेल तर वाचू दे. हरे कृष्ण. मंजरी हरे माताजी, कृष्ण. तुम्ही अनुवाद वाचा, आपण तात्पर्य एका भक्तांना सांगू. ठीक आहे? हरे कृष्ण. येस मंजरी माताजी. वाचू. हा माता. हे पहिल्यांदी ते मोठं वाचायचंय ना. तुम्ही इंद्रियांच्या जाणीवे. हा हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही इंद्रियांच्या जाणीवेच्या मर्यादित कक्षेपलीकडे आहात. तसेच शाश्वत निर्दोष तत्व असे तुम्ही भ्रमकारी मायाशक्तीच्या आवरणाने आवृत्त आहात. ज्याप्रमाणे नाटकात पोशाख केलेला नट ओळखू येत नाही, त्याप्रमाणे मूढ जन तुम्हाला ओळखू शकत नाहीत. हरे धन्यवाद कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. इथे कुंती माता सांगत आहे की भगवंत हे भौतिक इंद्रियाच्या कक्षेच्या पलीकडे आहे. भौतिक इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडेचा अर्थ काय आहे की भौतिक जगात पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या साधारण डोळ्यांनी पाहू शकत नाही. साधारण कानांनी असे कितीतरी ध्वनी तरंग आहेत जे आपण ऐकू शकत नाही. जसं मी मागच्या वेळेला एकदा उदाहरण दिलेलं की 1992 साली ज्या वेळेस लातूरमध्ये, हरे कृष्ण, रतिरूपा माताजी, थोडंसं लक्ष ठेवा माताजी प्लीज. हा. तर ज्या प्रकारे 1992 साली लातूरमध्ये किल्लारी इथे खूप मोठा शक्तिशाली भूकंप झालेला, तर त्या भूकंप होण्याच्या 1-2 दिवस अगोदर जे वेगवेगळे प्राणी मात्र होते, कुत्रे मांजरे असू द्या किंवा बांधलेले पशु असू द्या, गाई गुरं ढोरं, हे स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करत होते किंवा वेगवेगळे आवाज काढत होते आणि लोकांना काही लक्षात आलं नाही. पण असं सांगितलं जातं की या पशूंचं जे ध्वनी लहरी ऐकण्याची जी क्षमता आहे ती मानवाच्या कानांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. म्हणजे एक फ्रिक्वेन्सीला मराठीत काय म्हणतात विसरलो मी, पण एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी मधले असणारे ध्वनी तरंगच आपण मानवीय कानांनी ऐकू शकतो. त्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी जर फ्रिक्वेन्सी असणारे ध्वनी तरंग असतील किंवा जास्त फ्रिक्वेन्सीचे ध्वनी तरंग असतील ते वारंवारता, प्रभूची वारंवारता. अच्छा, ठीक ठीक आहे. ते थोडा अवघड शब्द आहे. तर ते ध्वनी आपण आपल्या कानांनी ऐकू शकत नाही, परंतु प्राण्यांना ऐकण्याची क्षमता ही त्यापेक्षा कितीतरी जास्त दिलेली आहे. त्याच प्रकारे वास घेण्याची क्षमता एक हरिण हरिण जे असतं ते कितीतरी शेकडो मीटर दूर वर जरी एखादं भक्षक वाघ किंवा त्या प्रकारचा पशु जर असेल तर तो प्राणी ओळखू शकतो धोका आणि तिथून स्वतःला लवकर दूर करू शकतो. तर अशा प्रकारे भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी मात्रांना वेगवेगळ्या इंद्रियांची क्षमता दिली आहे, ज्यानुसार आपण खूप एका स्तरावरची गोष्ट पाहू शकतो. ज्या प्रकारे उदाहरण दिलं जातं की उंच उडणारे पक्षी जसं बहिरी ससाना आहे, हॉक ज्याला म्हणतो आपण, घार आहे, हे काही किलोमीटर हवेमध्ये उडून पण जमिनीवरचं स्पष्ट पाहू शकतात, इतकी त्यांची दृष्टी ही तीक्ष्ण असते. तर कुंती माता इथे सांगत आहे
की आपल्या ह्या भौतिक इंद्रियांच्या ह्या मर्यादा आहेत. मनुष्य जन्मामध्ये असू द्या किंवा बाकीच्या प्राणी मात्रांमध्ये पण असू द्या. परंतु ज्या प्रकारे या भौतिक जगातल्या बऱ्याचशा गोष्टी पण आपण आपल्या इंद्रियांद्वारे या जाणू शकत नाहीत, कारण त्या आपल्या आपली जी मर्यादा आहेत पाहण्याची, ऐकण्याची, वास घेण्याची किंवा बाकीच्या ज्या मर्यादा आहेत त्यांच्या पलीकडे असतात त्या भौतिक गोष्टी. तर भगवंतांचं काय सांगणं. भगवंत तर ह्या पूर्ण भौतिक इंद्रियांच्या पण जाणण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहेत. त्याच्यामुळे खूप सुंदर श्लोक येतो भगवंतांबद्दल. अथ श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये सेवोन्मुखे हि जीवादू स्वयं चैव स्फुरती अधः. तर याच्यामध्ये सांगितलंय की अर्थ श्रीकृष्ण नामादी, की भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये, की आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांना कधीही जाणू शकत नाही. ज्या प्रकारे भगवंतांना तर काय भौतिक जगातल्या गोष्टींना पण बऱ्याच आपण दूरच्या पाहू शकत नाही. त्या ध्वनी लहरीच्या ज्या क्षमता आहेत त्यांच्या पलीकडच्या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी आपण ऐकू शकत, अंतराच्या पलीकडचं आपण पाहू शकत नाही. या प्रकारे मर्यादित इंद्रियांच्या कक्षेपलीकडे भगवंत असल्यामुळे त्यांना पण आपण या भौतिक इंद्रियांनी पाहू शकत नाही. मग भौतिक इंद्रियांनी पाहू शकत नाही तर त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे कुंती मातेने, की ज्या प्रकारे या एखाद्या नाटकातल्या प्रयोगातले वेगवेगळे नट नटी ह्या कधी कधी एकदम वेगळ्या पोशाखामध्ये, वेगळ्या गेटअप ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये असतात आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करून स्वतःचं जे दिसणं आहे ते पूर्ण बदललेलं असतं. अशा प्रकारच्या वेगळ्या पोशाख केलेल्या, मेकअप केलेल्या नटाला किंवा नटीला आपण जाणून पण ओळखू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत हे पण मायाशक्तीच्या पडद्याने नेहमी अवतरित असतात. आणि हा मायाशक्तीचा पडदा, महामायाशक्तीचा, केवळ आणि केवळ या भौतिक जगातल्या बद्ध जीवांवरच काम करतो. पण जे शुद्ध भक्त असतात ते शुद्ध भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये आपले इंद्रिय नेहमी जोडून अशा प्रकारे त्यांचे इंद्रिय शुद्ध होतात की त्या शुद्ध भक्तांपासून भगवंत कधीही झाकल्या जाऊ शकत नाहीत, कधीही लपल्या जाऊ शकत नाहीत. आणि याचे खूप सारे उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहतो. तर आपण अगोदर काही भाग पाहू तात्पर्याचा आणि त्यानंतर शास्त्रामधले काही उदाहरण पाहू. कशा प्रकारे भगवंत हे साधारण व्यक्तीसाठी जरी मायाच्या आवरणाने, मायेच्या पडद्याने झाकलेले असले तरी भगवंतांच्या शुद्ध भक्तासाठी भगवंत हे स्वतःला कधीच झाकू शकत नाहीत. ते नेहमी भगवंतांना पाहू शकतात. त्यासाठी पण ब्रह्मसंहितेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. कोणता श्लोक आहे, श्लोक आहे तो? पूजा माताजी किंवा रजनी माताजी, रतिरूपा माताजी. प्रेमांजन चुरित भक्ति विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्य गुण स्वरूपम गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि. प्रेम अंजन चुरित भक्ती विलोचनेन. तर ब्रह्मसंहिता सांगते की प्रेमांजन, ज्या वेळेस आपण भगवंतांबद्दल आपल्या त्यांच्याबद्दलच्या सेवेतून प्रेम आपल्या हृदयामध्ये जागृत होईल, अशा प्रेमांजन, अशा अंजन म्हणजे डोळ्यांमध्ये घालणारं काजळ, तर अशा प्रेमांजनाने ज्या वेळेस भक्तांचे डोळे हे सजवलेले असतात तर त्या केवळ प्रेमांजनाच्या चक्षुनीच भगवंतांना भक्त जाणू शकतो, पाहू शकतो. तर आता आपण तात्पर्य पाहू. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? आपण एक एक पॅरेग्राफ घेऊ इथे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत तर प्रणाम. दंडवत दंडवत. तर प्रभूजी मी माताजी, ज्यांना ज्यांना वाचायचंय ना त्यांनी त्यांनी तुमचा हात रेज करून ठेवा. मग मी एक एक पॅरेग्राफ आपल्याला सांगेल. हा ठीक आहे. प्रभू. हा सुधीर प्रभू. प्रभू तुम्ही पहिला पॅरेग्राफ वाचा, संजय प्रभूजी तुम्ही दुसरा वाचा. ठीक आहे, चालेल. तात्पर्य श्रील एक प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. जय. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण
असे निक्षून सांगतात की मूर्ख लोक त्यांना चुकीने सामान्य मनुष्य समजतात आणि त्यांची अवहेलना करतात. कुंती देवींनी याच गोष्टीला येथे दुजोरा दिलेला आहे. जे भगवंताच्या अधिकाराविरुद्ध बंडखोरी करतात ते अल्पबुद्धीचे लोक होत. असे लोक असुर म्हणून ओळखले जातात. असुर भगवंताचा अधिकार मानत नाहीत. जेव्हा भगवंत राम, नरसिंह, वराह या रूपाने अथवा स्वतःच अवतरित होतात तेव्हा ते मनुष्याला शक्य नसलेली अनेक अद्भुत कार्ये प्रदर्शित करतात. भगवान श्रीकृष्णांनी मानवासाठी अशक्य असलेली अशी कार्ये त्यांच्या मातेच्या मांडीवर खेळण्याच्या अवस्थेपासून प्रदर्शित केलेली आहेत. आपल्याला भागवताच्या 10व्या स्कंदात ही गोष्ट आढळून येईल. पूतना राक्षसीने श्रीकृष्णांना ठार मारण्याच्या विचाराने आपल्या स्तनांना विष लावले होते, परंतु एखाद्या बालकाप्रमाणे त्यांनी तिचे स्तनपान केले आणि प्राण देखील ओढून घेतले. अशा रीतीने त्यांनी तिला ठार मारले. तसेच वृंदावनवासियांना संरक्षण देण्यासाठी जसे बालक श्वान छत्र उचलून घेते तसा गोवर्धन पर्वत कित्येक दिसत नाही. कित्येक दिवस एक मिनिट, कित्येक दिवस हे दिसत आहे वरचं प्रभूजी. कित्येक पर्यंत दिसते तसं पुढचं दिसत अच्छा, नाही. ओके ओके, याला बर कसं करायचं. मी वाचतो प्रभूजी, काय हरकत नाही. थोडस कि धन्यवाद प्रभूजी. कित्येक दिवस उचलून धरला. श्वानछत्र म्हणजे मशरूम. मशरूम ज्या प्रकारे एक छोट मशरूमला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मशरूम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्र्या म्हणतो आपण त्याला. पावसाळ्यामध्ये उगवतात हो बऱ्याच हो ठिकाणी. हो हो है ना? प्रभूजी. है ना? तर भूछत्र म्हणतात. हा, भूछत्र. ज्या प्रकारे एक छोटा मुलगा सहज उचलू शकतो, भगवंतांनी त्या प्रकारे गोवर्धन पर्वत धारण केला 7 दिवस आणि 7 रात्र. पुराणे, इतिहास, उपनिषदे इत्यादी अधिकृत वैदिक साहित्यात वर्णित झालेली भगवंतांची दिव्य स्तरावरील अशी काही अद्भुत कार्ये आहेत. त्यांनी भगवद्गीतेच्या रूपाने आश्चर्यकारक शिकवण दिलेली आहे. त्यांनी नायकाच्या भूमिकेत, गृहस्थाच्या भूमिकेत, आचार्यांच्या भूमिकेत आणि वैराग्याच्या भूमिकेत आश्चर्यजनक कर्तृत्व शक्तीचा परिचय दिला आहे. व्यास, देवल, असित, नारद, मध्व, शंकर, रामानुज, श्री चैतन्य महाप्रभू, जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती, भक्ती सिद्धांत सरस्वती आणि परंपरेतील इतर सर्व आचार्य, अशा सर्व अधिकारी व्यक्तींनी त्यांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. तर इथे भगवंतांनी वेगवेगळ्या साकारलेल्या भूमिका सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या प्रकारे नायकाच्या भूमिकेत, गृहस्थाच्या भूमिकेत, आचार्यांच्या भूमिकेत, वैराग्याच्या भूमिकेत आश्चर्यकारक कर्तृत्व शक्तीचा परिचय दिलेला आहे. तर हे आपण थोडं पाहण्याचा प्रयत्न करू की भगवंतांनी नायकाच्या भूमिकेत म्हणजे कोणत्या भूमिकेमध्ये? प्रभूजीज, माताजीज, कोणतं तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल? प्रभूजी, प्रमुख भूमिका, नायकाची भूमिका बरोबर, म्हणजे प्रमुख भूमिका. आणि कोणतं उदाहरण त्याचं? नरसिंह भगवान. हा, नरसिंह भगवान, जे की आशे हिरण्यकश्यपू, ज्यांच्याबद्दल मी याच आपल्या ग्रुपमध्ये उदाहरण दिलेलं का, की कशा प्रकारे एकदा रावण सुतल लोकामध्ये त्याचे जे पूर्वज होते बली महाराज, त्यांची मदत मागण्याकरता गेला होता. याच सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं का प्रभूजीज, माताजी? हो, केलेलं. हा, तर आपण चर्चा केलेली की कशा प्रकारे हिरण्यकशिपूचे जे कानातलं होतं, ते कानातलं पण रावणासाठी एका मोठ्या सोन्याच्या टेकडी सारखं दिसत होतं आणि खूप जड होतं. तर रावण त्याला उचलण्यासाठी अवघड जात होतं. तर सांगण्याचा अर्थ की असे हिरण्यकशिपू जे की एवढे महान शक्तिशाली होते. आजही आपण जर गेलात अहोबिलम या ठिकाणी, आंध्र प्रदेशमध्ये आहे, माझी स्वतःच तिथं जाणं झालं एकदा भक्तांसोबत यात्रेमध्ये. खूप सुंदर ठिकाण आहे. भगवंत श्री नरसिंहदेव यांचे त्या अहोबिलम भागामध्ये, त्या जंगलामध्ये आणि दऱ्या खोऱ्यां डोंगरांमध्ये जवळपास 9 महत्वाचे मंदिर आहेत अहोबिलम या ठिकाणी.
आणि त्या 9 मंदिरांपैकी म्हणजे ती पूर्ण जागाच अशी आहे जिथे हिरण्यकशिपूचं राज्य होतं. तर मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो, एक मिनिट, की तो पिलर जो की नरसिंहदेवांनी म्हणजे तो मोडून ज्यावेळेस नरसिंहदेव बाहेर आले, तो त्या पिलरचे जे अवशेष आहेत भग्न झालेले, ते आजही उपस्थित आहेत. आणि एवढा मोठा पिलर आहे तो, की त्यावरून आपण कल्पना करू शकतो की हिरण्यकशिपूचा महाल किती मोठा असला पाहिजे सत्ययुगामध्ये, आणि हिरण्यकशिपू स्वतः किती मोठा असला पाहिजे. आणि अशा महान असुराचा वध करणारे भगवंत नरसिंहदेव कशा अकराळ विक्राळ रूपामध्ये तिथे आले असावेत. आपण जस्ट एक झलक पाहू शकतो त्याची. हरे कृष्ण. हा पहा, हा, तर इथे आपण वर म्हणजे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. मला माहित नाही एवढ्या छोट्या स्क्रीनवर तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का, पण खूप मोठा असा हा डोंगराच्या वर आलेला पिल्लर आहे. आणि हा हिरण्यकशिपूच्या महालातला एक खांब होता फक्त. आणि इमॅजिन करा तो महाल किती मोठा असला पाहिजे. आणि इथे जाण्यासाठी पण रस्ता आहे, थोडासा अवघड किचकट आहे, पण आपण या खांबाच्या वरपर्यंत चालत जाऊ शकतो. आणि आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे. तर आपल्याला प्रभूजी, हे ठिकाण कुठे आहे? आ आ हे ठिकाण कुठे आहे? आंध्र कुठे? प्रदेशमध्ये आहे माताजी, अहोबिलम. अहोबिलम त्याचा, हा, ओके. तुम्ही जर गुगलमध्ये पाहिलं तर त्याचा ओके. जिल्हा, जायचं कसं वगैरे. आणि खूप सुंदर, एकापेक्षा एक सुंदर मंदिर आहे नरसिंहदेवांची. तर एकदा भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये इथे यात्रेमध्ये जाण्यात आलं माझं अरुण 5-6 वर्षांपूर्वी. बरं. तर सांगण्याचा अर्थ असा की अशा प्रकारचे अद्भुत कार्य करून, किंवा अजून दुसरं उदाहरण पाहू आपण. कंसाचे जे सासरे होते, कोण होते कंसाचे सासरे? जरासंध. जरासंध. आणि अशा जरासंध जे की असुरिक प्रवृत्तीचे होते, किती वेळेस त्यांनी आक्रमण केलेलं मथुरेवर? 17 वेळा ना प्रभूजी? 17 17 वेळ, वेळा. 17 हा. वेळेला. आणि प्रत्येक वेळेला भगवंतांनी पूर्ण त्याच्या सैन्याला जरासंधाच्या ठार करायचे आणि जरासंधाला एकटं सोडून परत मोकळं करायचे. आणि जरासंध प्रत्येक वेळेस नवीन सेना बनवायचा. अशा प्रकारे जगातल्या असुरांना एकत्र आणण्यासाठी भगवंतांना विशेष प्रयत्न करावे लागले नाही. जरासंध भगवंतांचं ते काम व्यवस्थित पार पाडायचं, की सगळ्या असुरांना एकत्र घेऊन यायचा, पुन्हा आक्रमण करायचा, आणि पुन्हा भगवंत पूर्ण जरासंधाच्या आसुरिक सैन्याला ठार करायचे आणि जरासंधाला एकट्याला मोकळं सोडायचे आणि शेवटी परत मोकळं करायचे. तर सांगण्याचा हेतू असा की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भगवंतांच्या लीलेमधून भगवंत कशा प्रकारे एका महानायकाच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या अद्भुत कृतींद्वारे. त्याच प्रकारे इथे सांगितलंय भगवंतांच्या गृहस्थाच्या भूमिकेमध्ये. कोणी सांगू शकेल की गृहस्थ आश्रमामध्ये भगवंतांनी कशा प्रकारे आदर्श गृहस्थाची भूमिका मांडली? कोण सांगेल? प्रभूजीज, माताजीज, तुम्ही हात वर करा, कुणाला उत्तर द्यायचंय. किंवा हरे कृष्ण. हरे कृष्णा, सुधीर प्रभूजी. द्वारके लीलेमध्ये त्यांनी ग्रस्त आश्रम म्हणजे कसं हा, आदर खरी द्वारके गोष्ट आहे. लीला. खूप छान प्रभूजी. तर द्वारका लीलामध्ये आपण पाहतो की भगवंत हे कशा प्रकारे पहाटे लवकर उठायचे आणि स्वतः भगवंत पूर्ण पुरुषोत्तम असून पण आपल्या सामान्य व्यक्तींच्या अनुभवासाठी आणि सामान्य व्यक्तींसाठी आदर्श उदाहरण स्थापित करण्यासाठी भगवंत हे सकाळी पहाटे लवकर उठून स्वतःवर ध्यानास्थित व्हायचे. आता आपण स्वतःवर नाही करू शकत कारण आपण भगवंत नाही आहेत आणि कधी होऊ पण शकत नाहीत. पण तुम्हा आम्हाला सर्वांना शिकवण्यासाठी भगवंत हे स्वतः ध्यान साधना, सकाळची साधना करायचे. आणि त्यानंतर कशा प्रकारे आपल्या राज्यातील व्यवहार इतके आदर्श प्रकारे करायचे. खरं तर तसे द्वारकेचे जे राजा होते ते महाराज हे होते,
उग्रसेन उग्रसेन महाराज. परंतु जे प्रत्येक दिवसाचे जे सामान्य व्यवहार असायचे ते सामान्य व्यवहार चालवण्यासाठी भगवंत हे मदत करायचे आपल्या आजोबांना. आणि एकदा एक ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंतांच्या दरबारामध्ये आला हे सांगण्यासाठी की ऍक्च्युली उग्रसेन महाराजांना की महाराज आपण धर्माचं पालन कदाचित व्यवस्थित करत नाही आहात. का? कारण असं कसं होऊ शकतं की वडील जिवंत असताना मुलाचा मृत्यू होत आहे. जर राजा व्यवस्थित धर्माचं पालन करत आहे तर असं होणं शक्य नाही. आणि उग्रसेन महाराजांनी लगेच ते स्वीकारलं आणि स्वतः राज्य त्याग करण्याचं ठरवलं. परंतु भगवंतांनी स्वतः ती गोष्ट आपल्या हातात घेतली आणि त्या व्यक्तीला त्यांचा मुलगा परत करण्याची हमी दिली आणि यमराजाच्या यमलोकामधून त्या मुलाला त्यांनी परत आणलं. ज्या प्रकारे भगवंत कृष्णांनी आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्या मृत मुलाला पण परत आणलं होतं. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारच्या महान कार्यांमधून महान लीलेमधून भगवंत आपल्याला नायकाच्या भूमिकेत एका आदर्श गृहस्थाच्या भूमिकेत दिसतात. त्याच प्रकारे अजून एक उदाहरण पाहतो आपण भगवंतांच्या गृहस्थ आश्रमातलं. ज्या वेळेस त्यांचा लहानपणीचा मित्र सुदामा हा जो की भौतिक दृष्ट्या पाहायला गेलं तर भगवंतांच्या ऐश्वर्यासमोर सुदाम्याचा भौतिक स्तरावर काही तुलना नव्हती. परंतु असा आपला लहानपणीचा मित्र सांदीपनी मुनींच्या आश्रमातला ज्यावेळेस भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये गेला भगवंतांनी अशा प्रकारे त्याचा आदर सत्कार केला की आपल्या स्वतःच्या बेडवर त्या मित्राला बसवलं आणि स्वतः साक्षात लक्ष्मीजी जी त्यांची पत्नी आहे रुक्मिणी देवीच्या रूपामध्ये भगवंतांनी आणि रुक्मिणी देवींनी मिळून त्यांचं पाय वगैरे धुतले आदर सत्कार केला. स्वतः भगवंतांनी पाय धुतले आणि रुक्मिणी देवी ह्या फॅन करत होत्या सुदामा याच्यासाठी आणि त्याचा आदर सत्कार केला. त्यांनी आणलेली जी छोटीशी भेट होती भगवंतांसाठी जो की तो लपून ठेवत होता. भगवंतांचं ऐश्वर्य पाहून त्याला संकोच वाटत होता की कशा प्रकारे आपण एक छोटस जे तुटके पोहे आणलेले भगवंतांसाठी ते कसे अर्पण करायचे. पण भगवंतांनी आनंदाने ते स्वीकार केले. त्याच प्रकारे आपण नारद मुनींचं पण घटना पाहतो. ज्या प्रकारे नारद मुनींनी एकदा पाहायचं ठरवलं की कशा प्रकारे 16,108 महालांमध्ये भगवंत हे आपल्या वेगवेगळ्या राण्यांसोबत वास करत आहेत. तर त्यांचा पण भगवंतांनी प्रत्येक महालामध्ये ज्यावेळेस नारद मुनी जायचे त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि भगवंत असा आदर सत्कार करायचे जसं काही नारद मुनींना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्या दिनचर्येमधून भगवंतांच्या वागण्यामधून एका आदर्श गृहस्थाची कर्तव्य काय आहे ते समजून घेऊ शकतो, त्याचं पालन करू शकतो. अशा प्रकारे आदर्श गृहस्थाची भूमिका त्यांनी निभावली. आचार्यांच्या भूमिकेत कोण सांगेल की भगवंत कृष्ण आचार्यांची भूमिका कशी घेतात? क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाच्या बाबतीत भगवद्गीतेमध्ये त्यांनी गुरु बनून उपदेश केला त्याला. खूप छान की अर्जुनासाठी भगवंतांनी गुरु बनून आत्मज्ञानाचा उपदेश अर्जुनाला केला. अजून कोणतं उदाहरण भगवंत आचार्याच्या भूमिकेत कसे आहेत? येस प्रभूजीच, माताजीच. प्रभू हरे कृष्ण. प्रभू व्यास महर्षी. व्यास महर्षी, खूप छान. व्यास महर्षीच्या रूपामध्ये भगवंतांनी पूर्ण वैदिक साहित्याचं लिखित रूपामध्ये आपल्याला सादर केलं मानवांच्या उद्धारासाठी. मनीषा माताजींनी पण अनम्यूट केलेलं. मनीषा माताजी, तुम्हाला सांगायचंय काही? मी व्यास महर्षींच सांगणार होते. व्यास महर्षींचं बरोबर आहे. आणि वैराग्याच्या भूमिकेत कोण सांगेल? वैराग्याची भूमिका भगवंतांनी कशी मांडली आपल्या स्वतःच्या उदाहरणामधून? ललिता वाणी माताजी, तुम्ही अनम्यूट केलेला? हरे कृष्ण. किंवा अजून कोणते भक्त? कशा प्रकारे? हा, परशुराम. परशुराम, तुम्ही एक्सप्लेन करा कशा प्रकारे परशुरामांनी वैराग्य दाखवलं. परशुरामांनी अशा प्रकारे दाखवलं की आपल्या वडिलांच्या जमदग्नी ऋषींच्या आज्ञेचं पालन करताना, जी की आज्ञा पालन करण्यासाठी खूप अवघड होती,
की त्यांनी एका विशिष्ट गोष्टीबद्दल परशुरामांना आपल्या आईचा वध करण्यासाठी सांगितलं आणि परशुरामांनी त्यांच्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं. परंतु ज्यावेळेस जमदग्नी ऋषींनी त्यांना वरदान दिलं की तुम्हाला काय, तू माझ्या आज्ञेचं पालन केल्यामुळे मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग, तर त्यावेळेस परशुरामांनी काय मागितलं की त्यांच्या आईला पुन्हा जिवंत केलं जाव आणि तिच्या ही गोष्ट लक्षात राहू नये की कशा प्रकारे तिचा अंत झालेला. तर जमदग्नी ऋषींनी प्रसन्न होऊन ती इच्छा पूर्ण केली परशुरामांची. अजून कोणतं आहे उदाहरण? भगवंतांनी वैराग्याचा परिचय दिलेला स्वतःच्या भूमिकेमधून. श्री चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू. हा, श्री चैतन्य महाप्रभू ज्यांनी की एकदम तरुण अवस्थेमध्ये, केवळ 24 वर्ष इतक्या लहान वयामध्ये, आणि केवळ वयच त्यांचं कोवळं असं नव्हतं, तर त्यांच्या घरी त्यांची आई विधवा आई होती, वडील गेलेले होते, आणि त्यांची पत्नी जी साक्षात लक्ष्मी देवींचं रूप आहे, ती पत्नी केवळ अराउंड 14 वर्षांची वगैरे त्यावेळेस असताना श्री चैतन्य महाप्रभूने केवळ आणि केवळ सामान्य जनांच्या उद्धारासाठी संन्यास धर्माचा स्वीकार केला. चैतन्य महाप्रभू. अजून कोणतं उदाहरण आहे भगवंतांच्या वैराग्याचं? रतिरूपा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी, प्रवीण जाधव प्रभू, रेश्मा माताजी, स्नेहल माताजी आणि बाकीचे राम. सगळे भगवंत रामचंद्र. गणेश प्रभू, थोडं एक्सप्लेन करा. वडिलांच्या आज्ञेवरून वनात गेले होते 14 वर्ष. हा, आणि केवळ वनात गेले नाही, तर वडिलांनी म्हणजे दशरथ महाराजांनी स्वतः सांगितलं की हे रामचंद्र, ही आज्ञा देणे जरी माझं कर्तव्य असलं, कारण मी कैकेयीला दिलेलं ते वचन होतं, परंतु तू कृपया माझ्या आज्ञेचं उल्लंघन कर तू आणि मला तुरुंगामध्ये टाक. आणि प्रभू रामचंद्र नाही म्हणाले की हे पिताश्री, तुमचं जे वचन आहे ते वचन मी खाली पडू देणार नाही. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की खूप दुसऱ्या व्यक्तींनी, उदाहरणांनी लक्ष्मणांनी पण भगवंतांना सांगितलेलं की त्या करून टाका, तुम्ही मानू नका हे वचन. किंवा भरत जे होते, महाराज भरत, त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की मी माझ्या आईने दिलेलं हे वडिलांना मागितलेलं वचन किंवा वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात राहतो, पण आपण कृपया परत जावे. तर रामचंद्रांनी त्याचा पण स्वीकार केला नाही. अशा प्रकारे त्यांनी पण वैराग्याचं इथे दर्शन केलेलं आहे, दर्शन घडवलेलं आहे आपल्याला. अजून कोणतं एक उदाहरण पाहू आपण, मग आपण पुढे जाऊ. अजून कोणतं भगवंतांचं वैराग्याचं उदाहरण? नर नारायण ऋषी यांच्याबद्दल ऐकलेलं आहे प्रभूजीच माताजीच आपण? नरनारायण ऋषी कुठे वास करतात? येस, रतिरूपा माताजी, पूजा माताजी, नरनारायण ऋषी कुठे वास करतात? नाही प्रभूजी, नाही माहिती. हे बद्रीनारायण. ह्याच्यामध्ये बद्रीनारायण मध्ये, बद्रिकाश्रम मध्ये, बद्रिकाश्रमच्या तिथे हिमालयामध्ये त्यांचा निवास आहे. आणि त्यांच्या वैराग्याची गोष्ट म्हणजे नर आणि नारायण ह्या दोन ऋषींना कृष्ण आणि अर्जुन असं समजलं जातं. नर हे अर्जुन आणि नारायण हे भगवंत कृष्ण. तर पृथ्वी लोकावर आज पण जे अस्तित्वात आहेत वेगवेगळे महान व्यक्ती किंवा भगवंतांचे स्वतःचे रूप किंवा त्यांचे भक्त, त्यांच्यापैकी नरनारायण ऋषी हे पण एक आत्ता या घडीला पण आहेत. श्रील व्यासदेव आहेत, हनुमानजी आहेत, अश्वत्थामा ज्यांची की शिक्षा अजून चालत आहे ते पण आहेत. तर नरनारायण ऋषींबद्दल असं सांगितलं जातं की नरनारायण ऋषी हे ज्यावेळेस तपस्या करत होते त्यावेळेस इंद्राला इनसिक्युरिटीला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? संरक्षण. असुरक्षितता असुरक्षित वाटत होतं, काळजी वाटत होती की अरे बापरे, हे ऋषी एवढी महान तपस्या करत आहेत, इंद्राला त्याच्या पदाबद्दल थोडीशी आसक्ती आहे, इंद्रपदाबद्दल. आणि कोणताही व्यक्ती ज्या वेळेस वैराग्यामध्ये किंवा कोणत्या
यज्ञांमध्ये खूप प्रगती करतो त्यावेळेस इंद्राला थोडीशी असुरक्षितता वाटते की कदाचित हा व्यक्ती माझं इंद्रपद तर घेणार नाही. म्हणून इंद्राने काय केलं की नरनारायण ऋषींची तपस्या, एवढी घोर तपस्या पाहून त्याला वाटलं की कदाचित हे पण माझ्या इंद्रपदाप्रती आकर्षित आहेत, आकृष्ट आहेत. तर त्याने क्युपिड कामदेवाला पाठवलं खूप साऱ्या अप्सरांसोबत स्वर्गलोकातल्या नरनारायण ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी. आणि कामदेवाने आपल्या बाणांनी खूप सारे आघात करण्याचा प्रयत्न केला नरनारायण ऋषींवर. आणि नरनारायण ऋषींनी ज्यावेळेस डोळे उघडले तर कामदेवाकडे बघून स्मित हास्य केलं. आणि कामदेवाच्या बाणांचा ज्यावेळेस प्रभाव झालेला दिसला नाही त्यावेळेस कामदेव हे स्वतः पण खूप चिंतित गेले की आता माझं काय होणार, की हे एवढ्या महान व्यक्तींप्रती मी खूप मोठा अपराध केलेला आहे. तर नरनारायण ऋषींनी काय केलं, ज्यावेळेस त्यांनी हे पाहिलं की कामदेव तिथे आलेले आहेत स्वर्गातल्या खूप साऱ्या अप्सरांना घेऊन त्यांची तपस्या भंग करण्यासाठी, ते त्यांच्यावर बिलकुल रागावले नाही. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या शरीरातल्या मांडीच्या भागातून खूप साऱ्या अप्सरांची निर्मिती केली आणि कामदेवाला सांगितलं की तुम्ही तुमचे जे स्वामी आहेत इंद्र त्यांना सांगा की माझी तपस्या ही तुमचं इंद्रपद उपभोगण्यासाठी बिलकुल नाहीये, मला आपल्या इंद्रपदासाठी बिलकुल आसक्ती नाही आहे. तर मला ह्या अप्सरांची गरज नाहीये, परंतु तुमचे स्वामी इंद्र त्यांनाच भेट म्हणून ह्या ज्या अप्सरा मी आता निर्माण केलेल्या आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला आवडेल ती कोणती घेऊन जा स्वर्गलोकामध्ये आणि इंद्राला आमच्यातर्फे भेट म्हणून अर्पण करा. आणि अशा प्रकारे उर्वशी ही जी अप्सरा आहे स्वर्गलोकातली ती नरनारायण ऋषींनी निर्माण केलेल्या अप्सरांपैकी एक, जे की कामदेव पुन्हा घेऊन गेले आणि इंद्राला अर्पण केले. आणि इंद्राला खूप आपल्या चूक केलेली कळाली आणि खूप त्याला पश्चाताप झाला की आपण एवढ्या महान ऋषी मुनींना हे साधारण व्यक्ती समजून आपल्याप्रमाणेच भौतिक गोष्टींना आसक्त समजून त्यांच्या प्रती खूप मोठा अपराध केला. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या भगवंतांच्या भूमिका पाहतो, कशा प्रकारे ते नायकाच्या भूमिकेत आहेत, गृहस्थाच्या भूमिका पण त्यांनी आदर्श गृहस्थाच्या भूमिका पार पाडल्या, वेगवेगळ्या आचार्यांच्या भूमिकेत येतात आणि वेगवेगळ्या वैराग्याच्या भूमिकेत पण या भौतिक जगतामध्ये भगवंतांनी त्याचा परिचय दिलेला आहे आपल्या कर्तृत्व शक्तीचा. आणि ह्या बाकीच्या ऋषीमुनींचं नाव कुठून घेतलेलं आहे, आपण भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये श्लोक पाहतो 12 आणि 13, ज्यामध्ये अर्जुन हे भगवंतांना प्रार्थना अर्पण करतात. आपण त्या प्रार्थना पाहण्याचा प्रयत्न करू जिथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये हे सर्व इंग्रजी का दिसत नाही, तर तुम्ही ह्या प्रार्थना पण लक्षात ठेवा आणि पाठ करण्याचा पण प्रयत्न करा. खूप खूप ह्या पवित्र करणाऱ्या अशा प्रार्थना आहेत, अर्जुन अर्पण करतात भगवंतांना. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. अर्जुन उवाच अर्जुन वाच परम ब्रह्म परम धाम परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं परम भवान् हरे भवान. कृष्ण. कृपया हरे कृष्ण, कृपया व्यवस्थित म्हणा. मी आधी म्हणतो, तुम्ही व्यवस्थित म्हणा, सगळे सोबत म्हणू, नाहीतर सर्वांची लय बिघडते. अर्जुन उवाच अर्जुन अर्जुन वाच उवाच परम ब्रह्म परम धाम परं परम परम ब्रह्म धाम परम धाम पवित्रं परमं भवान् पवित्रं परमं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् पुरुषं शाश्वतं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजम्. आदिदेवमयम् हरे कृष्ण. पुरुषं
कृपया व्यवस्थित म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभुजीज माताजीज. परम ब्रह्म परम धाम परम परम धाम परम धाम पवित्रम परमं भवान पवित्रं परमं तं भवम् पुरुषं शाश्वतं दिव्यं पुरुषं पुरुषार्थं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् अजं अजं विभुम् विभुम् आहुस्त्वा 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 ऋषयः सर्वे आहस्तां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा देवर्षि नारदस्तथा असि असितो देवलो व्यास असीतो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे स्वयं एव ब्रवीषि मे. तर ज्या वेळेस या श्लोकाच्या अगोदर चतुर्श्लोकी भगवद्गीतेचे श्लोक आहेत. अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 8 ते 11. 8, 9, 10, 11 हे चतुर्श्लोकी भगवद्गीतेचे श्लोक आहेत, ज्यामध्ये भगवंत त्यांचा जो स्तर आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्याचं पूर्ण आकलन अर्जुनाला झालेलं आहे. आणि भगवंतांच्या त्या स्तराचं आकलन अर्जुनाला झाल्यानंतर अर्जुनाचं काय काय साक्षात्कार आहे तो इथे सांगितलेला आहे अर्जुनाने. अर्जुन हे भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहेत की हे प्रभू, आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात, परम ब्रह्म परम धाम आहात. आणि हे केवळ असं समजू नका की मी आपला मित्र म्हणून आपला गुणगान करत आहे. तर जे महान ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत, कोणत्या ऋषीमुनींसारखे ऋषीमुनी? देवर्षी नारद, असित, देवल, व्यास ह्या सर्व महान आचार्यांनी ऋषीमुनींनी पण ह्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की कशा प्रकारे भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. भगवंत कृष्ण हे साधारण व्यक्ती नाही आहे. तर या आसित, देवल, व्यास, नारद मुनी या सर्व ऋषी मुनींचं इथे रेफरन्स दिलेला आहे, जो की भगवद्गीतेमधून आपण घेतलेला आहे. तर इथे काय सांगितलंय? व्यास, देवल, आसित, नारद, मधु म्हणजे मध्वाचार्य, शंकर म्हणजे शंकराचार्य, रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू, जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि परंपरेतील इतर सर्व आचार्य अशा सर्व अधिकारी व्यक्तींनी त्यांचा म्हणजे भगवंत कृष्णांचा त्यांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. अधिकृत साहित्यात अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः असे घोषित केलेले आहे. असे असूनही राक्षसी मनोवृत्ती असलेल्या मनुष्यांचा एक वर्ग असा आहे की तो भगवंतांना परम अद्वितीय सत्य म्हणून स्वीकारण्यास सिद्ध नसतो. याचे कारण काही अंशी त्यांचे अल्पज्ञान आणि त्यांचा रुजलेला हटवादीपणा म्हणजे की मला ही एक गोष्ट चूक आहे ही माहिती आहे, परंतु तरीही मी ती गोष्ट सोडण्यासाठी तयार नाहीये. त्याला म्हणतात हट्टीपणा किंवा हटवादीपणा. हे असून पूर्व आयुष्यात आणि या जीवनात केलेल्या दुष्कृत्यांचा तो परिणाम आहे. भगवान श्री कृष्ण समोर होते तरीही असे लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. अडचण अशी आहे की जे आपल्या अपूर्ण इंद्रियांच्या जाणीवेवरच सर्वस्वी अवलंबून आहेत त्यांना श्रीकृष्ण हे परम भगवान असल्याचं साक्षात्कार होणे कठीण आहे. जसं की आपण अशा कोणत्या व्यक्तींचं उदाहरण देऊ शकाल आपण प्रभुजीज माताजीज, की असे काही काही व्यक्ती त्यांच्या दुष्कृत्यांमुळे इतके हट्टी बनलेले होते की भगवंत साक्षात त्यांच्या वेगवेगळ्या लीलांच्या थ्रू, जसं की नायकाच्या भूमिकेत, गृहस्थाच्या भूमिकेत, आचार्याच्या भूमिकेत किंवा वैराग्याच्या भूमिकेत त्यांच्या समोर स्थित असून पण ते भगवंतांना ओळखू शकले नाही. हरे कृष्ण. हरे कंसला. कृष्ण. दुर्योधन प्रभुजी. दुर्योधन, धन्यवाद. धृतराष्ट्र, धृतराष्ट्र. अजून विजया माताजी तुम्ही काय सांगा? शकुनी, शकुनी,
अजून हिरण्यकशिपू, रावण आणि बाकीचे पण शिशुपाल असू, कर्ण असू आणि अशा प्रकारचे आसुरिक प्रवृत्तीचे दुसरे लोक की समोर दिसतंय, माहिती आहे, परंतु तरीही भगवंतांना ओळखू शकत नाहीत किंवा शरण जाऊ शकत नाहीत. का? कारण त्यांचा जो कोणता माताजी? पण रावण रावण रावण, रावण, करेक्ट. तर कारण त्यांचा जो स्वतःचा अहंकार, जो हटवादीपणा होता, त्यामुळे कधीही भगवंतांना ते शरण जाऊ शकले नाही, त्यांच्या समोर भगवंत असून पण. तर अशा लोकांना श्रीकृष्ण हे परम भगवान असल्याचा साक्षात्कार होणे कठीण आहे. असे लोक आधुनिक विज्ञानवाद्यांसारखे आहेत. त्यांना प्रायोगिक ज्ञानाने सर्व काही जाणून घ्यावयाचे असते, परंतु अशा अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाने परमपुरुषाला जाणता येणे शक्य नाही. त्या ठिकाणी भगवंतांना अधोक्षज म्हटलं आहे. अधोक्षज म्हणजे आपले जे भौतिक ज्या आपल्या क्षमता आहेत, त्या क्षमतांनी जाणून घेण्याचे जे पलीकडचे आहे. अधोक्षज म्हणजे प्रायोगिक ज्ञानाच्या कक्षे पलीकडचे असलेले. आपली सर्व इंद्रिय अपूर्ण आहेत. आपण प्रत्येक गोष्ट हे आपण अपूर्ण आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की आपली पाहण्याची क्षमता सीमित आहे. आपण खूप दूरचं पाहू शकत नाही, ज्याप्रमाणे एक बहिरी ससाना किंवा घार पाहू शकते. किंवा आपण खूप ध्वनी लहरी खूप कमी फ्रिक्वेन्सीच्या किंवा जास्त फ्रिक्वेन्सीच्या ऐकू शकत नाही, कारण आपली ऐकण्याची क्षमता ही मर्यादित आहे. तर अशा प्रकारे आपल्या इंद्रियांच्या भगवंत हे खूप पलीकडे परे असल्यामुळे आपण भगवंतांना जाणू शकत नाहीत इंद्रियांच्या स्तरावर. आपण प्रत्येक गोष्ट आणि सर्वच गोष्टी आपल्या निरीक्षणात असल्याचा दावा करतो, परंतु आपल्याला हे स्वीकारायलाच हवे की काही विशिष्ट भौतिक स्थितीतच आपण वस्तूंचे अवलोकन करू शकतो आणि त्याही आपल्या बाहेर आहेत. तर कधी कधी काही लोक असं भगवंतांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात की जर भगवंत अस्तित्वात आहेत तर माझ्या समोर आत्ताच्या आत्ता त्यांनी दर्शन द्यावं किंवा यावं. जर ते आले तरच मी मानेल की भगवंत अस्तित्वात आहेत. परंतु अशा मूर्ख प्रकारचे विचार असणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घ्यायला पाहिजे की भगवंत हे आपल्या इच्छेचे दास नाही आहेत की आपण त्यांना आज्ञा करा की तुम्ही या. आपली पात्रता काय आहे भगवंतांना पाहण्याची, ती पात्रता अगोदर आपण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मग आपण भगवंतांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे. भगवंत हे आपले ऑर्डर सप्लायर म्हणजे आपली आज्ञा पालन करणारे नाही आहेत. भगवंत हे स्वराट आहेत स्वतःच्या, आणि अशा प्रकारच्या मायेच्या आवरणाने बद्ध असलेल्या जीवांनी त्यांना मानलं काय किंवा न मानलं काय, भगवंतांच्या स्तरावर त्याचा परिणाम होणार बिलकुल नाहीये. त्याच्यामुळे अशा व्यक्तींच्या समोर भगवंत येण्यासाठी कधीही बद्ध नाहीयेत. भगवंत इंद्रियजन्य जाणीवेच्या कक्षे पलीकडे आहेत. कुंती महाराणी बद्ध जीवांच्या या उणिवेचा स्वीकार करते आणि स्त्री वर्गाच्या बाबतीत याचा ती विशेषतः स्वीकार करते, कारण त्या मूलतःच अल्प बुद्धिमत्तेच्या असतात. तर इथे स्त्री किंवा पुरुष असा मतभेद समजू नका, परंतु अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या की भक्ती तत्वामध्ये खूप श्रेष्ठ स्तरावर समजलं जातं, जशा की साक्षात कुंती देवी. त्याचप्रमाणे आपण पाहतो की चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पण ज्यावेळेस नित्यानंद प्रभूंनी या भौतिक जगातल्या आपल्या लीला पूर्ण करून भगवत धामात परतले, त्यावेळेस त्यांच्या पत्नी जान्हवा देवी यांनी पण वैष्णव संप्रदायाचा प्रचार प्रसार करून कृष्ण भावनेच्या प्रचाराचं कार्य स्वतःच्या खांद्यावर घेतलं. त्याच प्रकारे बाकी पण आपण महान स्त्रिया भक्ती मार्गामध्ये पाहू शकतो, जशी की द्रौपदी आहे. अजून कोणतं उदाहरण द्याल आपण प्रभूजी माताजी? कोण कोण महान स्त्रिया आपण उदाहरण घेऊ शकतो भक्ती मार्गामध्ये? संत मीराबाई. संत मीराबाई. अजून अहिल्या. अहिल्या. अजून मंदोदरी आहे.
मंदोदरी. मंदोदरी रावणाची पत्नी असून पण एक महान स्त्री होती. अजून द्रौपदी. तारा तारा ती मंदोदरी तथा पंचकमनात. एक 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 अहिल्या देवी. अहिल्या. हा, अहिल्या यांच्याबद्दल आपण सांगितलं. द्रौपदी, उत्तरा, कुंती, सीता देवी. स्वतः सीता देवी तर साक्षात लक्ष्मी आहेत. पण गांधारी गांधारी माता. गांधारी, हा, गांधारीचा आपण, ती पतिव्रता स्त्री होती, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये, हरे कृष्ण, भक्ती मार्गामध्ये आपण त्यांचं उदाहरण घेत नाही. का? कारण भक्ती मार्गामध्ये जर त्यांनी खरंच जर स्तर असता तर दुर्योधनाला किंवा आपल्या पतीला कृष्ण भावनेमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला असता, ना की दुर्योधनाच्या चुकीच्या गोष्टींना आपला कळत नकळत पाठिंबा देऊन त्याला आसुरिक प्रवृत्ती अजून वाढवण्यासाठी मदत केली असते. तर आपण त्याच्यामुळे ते उदाहरण, पतिव्रता म्हणून त्यांचं उदाहरण जरूर येतं. प्रभूजी, जरा हा इथे एक शंका आहे. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. गांधारी एवढ्या म्हणजे पतिव्रता होत्या, पण कृष्णाबद्दल म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांनी भाव मुलांमध्ये आणि नवऱ्यामध्ये उत्पन्न केला नाही. तर पण तरी त्यांनी दिलेला शाप कसं काय कृष्णांना लागला तो? सी, एक गोष्ट आपण समजायला पाहिजे की भगवंत कृष्ण हे कोणत्याही भौतिक कक्षेच्या पलीकडे आहेत. तर त्यां भगवंत ज्यावेळेस भौतिक जगातल्या त्यांच्या लीला ह्या कन्क्लूड करण्याचं ठरवतात, जसं की आपण शास्त्रामध्ये भागवतामध्ये उदाहरण दिलेलं ती लीला पाहतो की कशा प्रकारे एक जो शिकारी आहे भगवंतांच्या लीला पूर्ण करताना, की एक हरिण समजून भगवंतांच्या पायावर बाण मारतो आणि त्यानंतर भगवंत कशा लीला या भौतिक जगातल्या त्यांच्या संपवतात. तर आपल्या लीला संपवण्यासाठी कोणता रेफरन्स भगवंत घेत असतील, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की भगवंत त्या भौतिक गोष्टीच्या अधीन आहेत, भौतिक कक्षेच्या अधीन आहेत. ठीक आहे. जसं की आपण पाहतो की कधी एक वडील असतात, ते आपल्या लहान बालकाबरोबर कधी कधी कुस्ती खेळतात किंवा काही खेळतात आणि त्या खेळामध्ये कधी कधी स्वतःचा पराभव झाल्यासारखं दाखवतात. सामान्यतः भगवंत हे भक्तांसोबत करतात आणि शेवटी धृतराष्ट्र आणि गांधारी देवी हे पण शुद्ध गतीलाच प्राप्त झाले, परंतु ज्यावेळेस विदुरांनी त्यांना ते ज्ञानांजन दिले, भक्तीचं अंजन दिलं आणि त्यांनी वैराग्यामधून युधिष्ठिर महाराजांचा महाल सोडून त्यांनी स्वतः कृष्ण भक्तीचा स्वीकार केला पूर्णत्वाने. परंतु त्याच्या आधी त्यांची जी शक्ती सांगितली आहे माताजी, तो मुख्यतः त्यांच्या पतिव्रता असण्यानेच आहे. तर ही गोष्ट फक्त भगवंत आपल्या लीलेमध्ये कधी कधी एखाद्या गोष्टीची महती दाखवण्यासाठी स्वतः पण त्याचे रेसिपियंट दाखवतात, परंतु आपण हे जाणतो की भगवंत हे कोणत्याही शापाच्या किंवा कोणत्याही भौतिक कक्षेच्या पलीकडचे आहे. ठीक आहे माताजी. मी फक्त गांधारीचा उदाहरण याच्यासाठी क्लॅरिफाय केलं की एक गोष्ट आपण पाहतो की ज्यावेळेस भीमसेनाचं आणि दुर्योधनाचं युद्ध होणार असतं, कशा प्रकारे गांधारी आपल्या मुलाला बोलून घेते की कोणत्याही प्रकारे कपडे न स्वीकारता, जेणेकरून ती आपल्या पतिव्रता शक्तीने आपल्या मुलामध्ये त्याचं शरीर एखाद्या आयन म्हणजे लोखंडासारखं मजबूत करण्यासाठी त्या मुलाला म्हणजे दुर्योधनाला बोलवून घेते. परंतु कृष्ण त्यांच्या युक्तीने दुर्योधनाच्या शरीराचा काही भाग हा झाकल्या जाऊन त्याला ती शक्ती पूर्ण शरीरामध्ये प्राप्त होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. तर जर गांधारी खरोखरच जर त्या क्षणाला शुद्ध भक्तीमध्ये असते, तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांपैकी एक असणाऱ्या भीमसेनाच्या विरुद्ध तिने आपल्या पुत्राला कधीही अशा प्रकारे अजून हे केलं नसतं, पुरस्कृत केलं नसतं किंवा पुढे त्याला एनकरेज केलेलं नसतं. किंवा ज्या वेळेस स्वतःच्या पतीने धृतराष्ट्राने पांडू पुत्रांचं राज्य हे चुकीच्या पद्धतीने घेण्याचं ठरवलं किंवा आपल्या पुत्रांना त्यासाठी परवानगी दिली, गांधारीने ते होऊ दिलं नसतं. ठीक आहे माताजी, हरे कृष्ण. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंत हे भौतिक कक्षेमध्ये कधीही स्थापित होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कितीही भौतिक दृष्ट्या शक्तिशाली व्यक्ती असू द्या, मग कर्णासारखे
शक्तिशाली होऊन गेले किंवा रावणासारखे शक्तिशाली होऊन गेले किंवा आसुरिक प्रवृत्तीचे लोकच काय साक्षात महान काही देवी देवतांकडून पण कधी कधी भगवंतांना जाणण्यामध्ये त्यांच्याशी आदान प्रदान करण्यामध्ये काही चूक झालेली आहे, पण त्या सर्वांच्या पण भगवंत हे पलीकडेच नेहमी असतात. काही प्रश्न आहे माताजी या मुद्द्यावर कुणाचा? प्रभूजींचा, माताजींचा? हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी. हरे कृष्ण. गार्गी ही पण एक शुद्ध भक्त किंवा वैष्णवी आहे ना पूर्ण? मला जाणून घ्यावं लागेल, पण मला जास्त कल्पना नाही यांच्याबद्दल, मला थोडी माहिती काढावं लागेल. ओके. कारण ठीक आहे. वेदाभ्यासामध्ये भरपूर त्यांचं ज्ञान होतं. पहिली महिला म्हणून असं मी कुठेतरी वाचलेलं होतं, म्हणून म्हटलं. धन्यवाद प्रभूजी. तर आपण या जो मुद्दा आपण चर्चा करत होतो की शास्त्रामध्ये पुरुष किंवा स्त्री अशा लिंगभेदाच्या दृष्टीने कोणतीही टिप्पणी दिलेली नाहीये. शास्त्राच्या अनुसार आपण सर्व कोण आहोत प्रभूजीज, माताजीज? काय शास्त्राच्या मते आपण सर्व जीव कोण आहोत? शूद्र. नाही, ते शूद्र तर नाही, ते तर आपण ह्या कलव शूद्र संभव ते वेगळे. आपण सर्व जीव भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे अंश आहोत. आणि अशा अंश हरे कृष्णा. रतिरूपा माताजी, तुम्ही कृपया लक्ष ठेवा माताजी प्लीज. हो 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 हो. काय होतं ना, पूर्ण लिंक हे येऊन जाते. पूजा माताजी, मी आपल्याला पण को होस्ट केलेलं आहे. ओके. बॅकग्राऊंड आवाज झाला तर फक्त थोडं लक्ष ठेवा. तर शास्त्राच्या चक्षुंनी आपण सर्व हे भगवंतांचे एक अंश आहोत आणि त्या अंशरूपामध्ये आपलं कर्तव्य आहे की भगवंतांची सेवा करणे. तर पुरुष देह किंवा स्त्री देह हे आपल्याला आपल्या इच्छांनुसार अगोदरच्या काळातल्या, अगोदरच्या जन्मातल्या इच्छापूर्तीसाठी दिलेलं वाहन आहे. परंतु या वाहनाचा उपयोग करून आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करणे हे क्रमप्राप्त आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आपण जर हे मी नेहमी उदाहरण देत होतो की आपल्या सर्वांना परीक्षेसाठी दिलेला एक भगवंतांनी दिलेला पेपर आहे. आपण जर म्हणत राहिलो की ह्या प्रभूजींचा, माताजींचा क्वेश्चन पेपर हा माझ्यापेक्षा चांगला आहे, त्या प्रभूजीं माताजींचा चांगला आहे, तर आपल्याला जन्म जन्मांतरांमध्ये ह्या भौतिक जगतामध्येच आपल्याला येणं क्रमप्राप्त आहे. तर आपल्याला या भौतिक जगतामध्ये राहायचं नाहीये, तर जे कोणतं आपल्याला भगवंतांनी स्तर दिलेला आहे, भौतिक दृष्ट्या जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत, एक स्त्री म्हणून, पुरुष म्हणून, मुलगा म्हणून, मुलगी म्हणून, पती म्हणून, पत्नी म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून, ज्या कोणत्या आपल्या जिम्मेदाऱ्या आहेत, त्या जिम्मेदाऱ्यांमध्ये आपल्या कर्तव्याचं पालन करून जर आपण भगवत भक्ती मध्ये प्रगती करत राहिलो तर आपल्या जीवनाचं त्याच्यामध्ये परिपूर्णता आहे. जर एखाद्या व्यक्तीने विचार केला की पुरुषाने विचार केला की स्त्रियांना खूप चांगलं आहे, भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी खूप अनुकूल आहे, तर पुढचा जन्म आपल्याला निश्चित तो स्वीकार करावा लागेल. आणि त्याचप्रमाणे कोणत्या स्त्रीने विचार केला की पुरुषांचा जन्म हा भगवत भक्ती करण्यासाठी खूप चांगला आहे, तर पुढचा जन्म आपल्याला तो स्वीकार करावा लागेल. त्याच्यामुळे कुणीही असं समजू नये की शास्त्रांमध्ये कोणता लिंगभेद केलेला आहे, असं बिलकुल नाहीये. आणि आपण बरेचसे उदाहरणं पाहिले की वेगवेगळ्या स्तरावरच्या व्यक्तींकडून, मग ते पुरुष असू, स्त्री असू, लहान असू, वृद्ध असू, मोठे असू, या सर्वांकडून आपल्याला शुद्ध भक्तांचे उदाहरणं इथे पाहायला मिळतात. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? आपण 2 मिनिटांमध्ये हा कन्क्लूड करू. सुधीर प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. म्हणजे असं शास्त्र सांगतात की भगवंत एकच पुरुष आहेत, आपण सगळे प्रकृती. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. आणि प्रकृतीचा अर्थ असा की भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडणे आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपलं जीवन त्यांच्या सेवेत लावणे हे खरं प्रकृतीचं कार्य आहे. तर हे कार्य आपण कोणत्याही स्थितीमध्ये, आपण पुरुष असू, स्त्री असू, विद्यार्थी असू, कोणत्या दुसऱ्या कार्यामध्ये गुंतलेले असू, आपण हे करू शकतो. तर आपण हे तात्पर्य पूर्ण करू आणि मग आजची चर्चा इथे कन्क्लूड करू.
अल्पबुद्धीच्या लोकांकरिता मंदिरे, मशिदी, चर्च ही असायला हवीत, कारण त्यामुळे ते भगवंतांचा अधिकार समजून घेण्याकरिता त्यांच्याविषयी श्रवण करू शकतील. अल्पबुद्धीच्या लोकांकरिता आध्यात्मिक जीवनाचा असा प्रारंभ नितांत आवश्यक आहे. मूढ लोकच केवळ अशा उपासना स्थळांच्या स्थापनेला कमी महत्त्व देतात, परंतु जनसामान्यात आध्यात्मिक मूल्यांचा स्तर उन्नत होण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. साधारणपणे मंदिरे, मशिदी, चर्च यामध्ये जाऊन परमेश्वराच्या अधिकारापुढे नतमस्तक होणे हे एका प्रगत भक्ताला भगवंतांच्या सक्रिय सेवेद्वारा त्यांचे चिंतन करणे जितके लाभदायक आहे, तितकेच अल्पबुद्धीच्या स्तरावरील व्यक्तींना लाभदायक आहे. इथे प्रभुपादजी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की कधी कधी काही अल्पबुद्धीचे लोक असा विचार मांडतात की भगवंत सगळीकडेच आहेत, तर मग मंदिरात जाण्याची काय आवश्यकता आहे. मी इथे घर बसल्या पण निवांत बेडवर राहून मोबाईल हातात घेऊन पण भगवंतांना जाणू शकतो निश्चित, परंतु आपण एवढं आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहिल्यानंतर किंवा मायेमध्ये स्थित राहिल्यानंतर भगवंतांना जाणण्यासाठी जी असणारी उत्कंठा आहे, जी तीव्रता आहे आपल्या भक्तीमध्ये, ती आपण प्राप्त करू शकू का. ती जर प्राप्त करू शकत नसतो, आपल्याला सर्वांना पण एका डिसिप्लिनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शिस्तीची गरज आहे. आणि ती शिस्त जाणण्यासाठी, भगवंतांचं स्तर जाणण्यासाठी, आपण स्वतःला आपल्याला त्यांच्या भक्तीमध्ये जोडण्यासाठी या सर्व प्रार्थना स्थळांची पण खूप गरज आहे, जेणेकरून आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये अर्पण करण्यासाठी स्वतःला तयार करू शकू. त्याच्यामुळे प्रभुपाद इथे सांगत आहेत की ज्या प्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त ज्या कोणत्या स्थितीमध्ये ते स्थित आहेत, त्या कोणत्या स्थितीमध्ये भगवंतांचे चिंतन करणं त्यांच्यासाठी जेवढं भगवंतांना लगेच जोडू शकतात, त्याच प्रकारे अल्पबुद्धीच्या स्तरावरील लोकांना भगवंतांना जोडण्यासाठी या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन भगवंतांना स्वतःला शरण जाणे हे आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. आणि प्रभुपादजी अर्चविग्रहाबद्दल पण उदाहरण देतात की कधी कधी लोक विचारतात की भगवंत सगळीकडे आहेत, तर मग भगवंतांची अर्चविग्रहाची पूजा करणे, त्यांची भक्तिभावाने सेवा करणे हे का महत्वाचं आहे. तर त्यासाठी प्रभुपाद उदाहरण देतात एका पोस्टल बॉक्स. म्हणजे आजकाल तर पोस्ट जास्त कुणी वापरत नाही, परंतु आपण पाहतो की पोस्टाचा जो लाल कलरचा डब्बा त्यांनी ठेवलेला असतो, आपण कोणत्याही एका डब्यामध्ये पत्र टाकणे किंवा त्या पोस्टाच्या बॉक्समध्ये पत्र टाकणे याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे प्रभूजीज, माताजीज, कोण सांगेल. की एका कोणत्याही साधारण बॉक्समध्ये टाकणे, साधारण बॉक्स मध्ये टाकलं तर ते इष्ट स्थळी पोहोचत नाही, आणि पोस्ट बॉक्स अधिकृत ते त्या आपल्या म्हणजे कुठं पोहोचायचं तर बरोबर पोहोचतंय. धन्यवाद प्रभूजी. याचा अर्थ की ती पत्रपेटी जी आहे ती दिवसातून 2 वेळा किमान त्यामधून पत्र काढले जातील आणि त्याच्या गंतव्यस्थानासाठी त्या पत्रांना पाठवलं जाईल, परंतु साधारण कोणत्याही पेटी टाकली तर ते जाणार नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचे जे अर्चविग्रह असतात त्यांच्या प्रती आपण ज्यावेळेस सेवा अर्पण करतो, प्रार्थना अर्पण करतो, ते भगवंतांचे हे प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड प्रमाणित हे असे रूप आहेत जे की आपली सेवन करण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी शास्त्रामध्ये दिलेले आहेत. त्याचे पण वेगवेगळे नियम दिले, कोणत्या प्रकारे प्राणप्रतिष्ठा केली जाते. जसं आत्ता काही काळापूर्वी जानेवारीच्या शेवटी आपण पाहतो प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये. तर शास्त्र सांगतं की ज्याप्रमाणे भौतिक विद्या प्राप्त करण्यासाठी शाळांची गरज आहे, आपण असं नाही म्हणू शकत की मुलगा शिकायचा असल्यावर घरी पण शिकेल, पण त्याला घरी शिकल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, शिस्त शिकणे, सोशल इंटरॅक्शन म्हणजे सामाजिक आदान प्रदान कसं करणं, बाहेरच्या जगाशी कसं वागायचं, विद्येच्या ग्रहणासोबत ह्या गोष्टी पण तो मुलगा शिकतो, शिस्त शिकतो, बाकीच्या सोशल इंटरॅक्शन शिकतो. त्याचप्रमाणे मंदिरं, बाकीचे प्रार्थना स्थळ, मस्जिद, चर्च असण्यामागे हे पण एक मोठं कारण आहे. आणि भक्तीच्या प्राथमिक स्तरावरील लोकांसाठी अशा प्रकारे याचा लाभ घेणं हे क्रमप्राप्त आहे.
आपण थोडासा जास्त वेळ घेतला आज. कुंती महाराणींच्या बाकीच्या ज्या प्रार्थना आहेत खूप सुंदर आहेत, आपण पुढच्या वेळेस म्हणजे मंगळवारी कंटिन्यू करू. तर त्या अगोदर कुणाचा काही प्रश्न आहे? आपण आज एकच श्लोक घेतला त्यावर. हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. कविता यादव माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, हरे सुधीर, कृष्णा. हरे कृष्णा, सुधीर प्रभू. हा तुलसी महाराणी विषयी एक प्रश्न आहे माझा. हा हा ते जलंधर आणि त्यांची लीला झाली ना तुलसी महाराणीची, तेव्हा तुलसी महाराणी प्रकट झाली भूतलदावरती, म्हणजे प्रकट झाली. तेव्हापासून म्हणजे भगवंतांना तुलसी दल अर्पण करून आपण भोग अर्पण करतो. मग त्या भगवंताला भोग कसा लावायचा तुलसी विना, असा माझा प्रश्न. हा, तर भारतामध्ये असं तर तुलसी पत्र हे खूप ठिकाणी सहज उपलब्ध आहे, पण आपण जर अशा कोणत्या ठिकाणी राहत असू जिथं की तुलसी व्यवस्थित वाढणं अवघड आहे, जसं की पाश्चात्य देशांमध्ये खूप थंडीचे प्रदेश आहेत, तिथं तुलसी महाराणी खूप नाजूक असतात, तिथं सूर्यप्रकाश वगैरे व्यवस्थित न प्राप्त झाल्यामुळे त्यांना वाढवणं खूप अवघड आहे. तर प्रभुपादजी ज्यावेळेस पाश्चात्य देशात गेले होते अमेरिकेमध्ये, त्यावेळेस त्यांनी सोबत तुळशीच्या जे वाळलेले पाने आणि मंजुळा असतात त्यांचं पावडर करून डब्बीमध्ये घेऊन गेले होते. तर आपण जर अशा कोणत्या ठिकाणी राहत असू जिथं तुळशीचे पानं प्राप्त करणे अवघड आहेत, तर आपण पण ड्राईड मंजुळा जे तुळशीचे फुलं असतात त्या ठेवू शकतो, आणि ते थोडंसं आपण जे काही भगवंतांना अर्पण करत आहोत, पाणी असू, कोणते भावाने बनवलेले अन्न पदार्थ असू, ते अर्पण करत असताना ते त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण. थोड्याशा मंजुळा किंवा तुळशीचे वाळलेले पानं पण चालते. ठीक आहे प्रभूजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा आहे की तुलसी महाराणी अप्रकट म्हणजे प्रकट न होण्यापूर्वी भगवंतांना भोग कसं लावायचे तेव्हाचे. अच्छा, तुम्ही जी सांगितलेली लीला आहे प्रभूजी, त्याबद्दल मी ऐकलेलं नाहीये, मला पाहावं लागेल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की असं नाहीये की तुलसी महाराणी ह्या प्रकट झाल्या किंवा आधी अस्तित्वामध्ये नव्हत्या. हे भगवंतांचे नित्य सहयोगी आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. हा, या भौतिक जगतामध्ये प्रकट होण्याची काही त्यांची लीला असू शकेल, त्याबद्दल मला पाहावं लागेल. परंतु सृष्टीमध्ये असच आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंतांच्या नित्य सहयोगी आहेत त्या. ठीक आहे सुधीर प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून बाकीच्या भक्तांचा काही प्रश्न आहे इथे? हरे कृष्ण प्रभूजीज, माताजीज. ठीक आहे, आपला खूप खूप धन्यवाद. आपण कृष्णा विलिंग मंगळवारी पुन्हा भेटू. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. मला जरा एक विचारायचं आहे. मी मंजिरी. हा, मंजरी माताजी. हा, ते तुम्ही जे पोथीचे पानं जे दाखवता ना, तर हा, ती पोथी म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण खूप छान आहे मराठी. तर ती कॉपी कुठली म्हणजे काय कशी शोधायची किंवा कुठली? ओके. ही घ्या माताजी. ठीक आहे. अच्छा, ओके. हा मग याचे स्कंद प्रत्येक वेगळे वेगळे आहेत का? हा, तर तुम्ही चालू करण्यासाठी किमान पहिला स्कंद आणू शकता. ओके ओके, ठीक ठीक आहे. आहे. आणि इस्कॉनच्या कोणत्याही मंदिरामध्ये, आपण कोणत्या ठिकाणी राहतात मंजरी माताजी? मी मुंबईला राहते. हा, तर मुंबईला ना 4-5 मंदिर आहेत सध्या. हो हो. तर ठीक आहे, जुहू मध्ये चौपाटीला आहे, मीरा रोडला आहे, खारघरला आहे, आणि अजून एक कोणतं आहे? मीरा रोड, खारघर. आहे. हा, तर असे वेगवेगळे आहे. हा पनवेल जवळ सुद्धा आहे हा, कारगर. खारघरला. तर तुम्ही तिथे कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन ही कॉपी प्राप्त करू शकता माताजी. अच्छा, म्हणजे तुमचं पेज जसा दिसत तसं एक्झॅक्टली सगळं एक्झॅक्टली याच्यामध्ये आहे. एक्झॅक्टली तसंच बिलकुल. तुम्ही जर आता उदाहरणार्थ तुम्हाला मी दाखवतो इथे, की इथे इथे पहिला स्कंद हा
8वा अध्याय 20वा श्लोक इथे दिलेला आहे. तर मी इथे जरी उघडून तुम्हाला दाखवलं तरी एक्झॅक्टली ह्याच म्हणजे स्कॅन केलेला कॉपी मी ओके वापरतो. ओके ओके काय हरकत कळलं. ठीक आहे. ओके ओके हरे कृष्ण. आणि या पुस्तकाला घरामध्ये आणणं म्हणजे साक्षात भगवंतांना आपल्या घरामध्ये ठेवण्यासारखं आहे. आणि याचा अभ्यास करणं म्हणजे साक्षात भगवंतांना आपल्या बुद्धीने सेवा अर्पण करण्यासारखं आहे. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. खूप खूप धन्यवाद प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. धन्यवाद.